कवितेचं नाव आहे नदी सागरा मिळता. नदी सागरा मिळता पुन्हा येईन बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाबांनो तुम्ही अंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म देणारा डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे लेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाया, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. किती सुंदर वर्णन केलं आहे. निसर्गाचे हे एक निसर्ग चक्र आहे. पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढग्याचा पाऊस पडतो आणि परत त्या पाण्याचं नदीत किंवा समुद्रात साठलेल्या पाण्याची वाफ होऊन परत हे जे निसर्ग चक्र आहे ते किती व्यवस्थित ग. माडगुळकरांनी आपल्याला सांगितलं आहे. लहान मुलांसाठी, लहान मुलांना ह्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आहेत. हे खरं तर सायन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, पण ह्या कवितेच्या रूपात अगदी खेळीमेळीच्या वातावरणाने ह्या कवितेमधून आपल्याला शिकायला मिळतं. हीच तर खासियत आहे आपल्या जुन्या मराठी थोर कवयित्री, कवींची आणि लेखकांची. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनेलला आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा की अजून कुठल्या नवीन कविता, कुठले नवीन लेखक, कवी, कवित्री यांच्याबद्दल आपण बोलायला पाहिजे, यांच्या कविता सादर केलेल्या पाहिजे.